मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सांगोला पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आखाडा तापू लागला आहे. आपण सध्या आहोत कोळा जिल्हा परिषद गटात आणि या जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI महायुतीचे उमेदवार संभाजी तात्या आलदर यांच्या प्रचाराची एकूण यंत्रणा कशी सुरू आहे आणि याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या कोळा जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून यापूर्वी हे पद भूषवलेले ॲडव्होकेट सचिन देशमुख. तर सचिन भाऊंबरोबर आपण चर्चा करूया नेमकं वातावरण कसं आहे, संभाजी तात्यांच्या अनुषंगाने त्यांच्या नेमक्या यंत्रणा कशा चाललेत. वकील साहेब, कसं चाललं आहे वातावरण? नमस्ते. कारण आता तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे पूर्वाश्रमीचे जिल्हा परिषद सदस्य होतात, आता तुम्ही सगळी भाजपमध्ये गेलेला आहात. मंडळी, संभाजी तात्या तुमचे उमेदवार आहेत, सांगा आता. निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. बरं. या कोळे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे आणि RPIचे उमेदवार म्हणून या जिल्हा परिषदचे ज्यांनी पूर्वी नेतृत्व केलेले आहे ते संभाजी तात्या आलदर हे जिल्हा परिषदसाठी निवडणूक लढवत आहेत. तर कोळा पंचायत समितीमधून शिवसेनेचे उमेदवार शिवाजी बापू घेरडे यांची मंडळी सुलाबाई घेरडे या निवडणूक लढवत आहेत. तर खाली हातीत पंचायत समिती गणातून हे पोपट गडदे, गौडवाडीचे पोपट गडदे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पण ह्या निवडणुकीत जर आता आपण बघितलं तर एक वेगळी निवडणूक खरं तर या कोळे गावामध्ये किंवा कोळा गटामध्ये आपल्याला बघायला मिळते. कारण सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न राहील की गुरु आणि शिष्याची खरं तर ही निवडणूक सुरू आहे. म्हणजे गुरु आणि शिष्य शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार आहेत ते किरणभाऊ पांढरे आणि संभाजी तात्या आलदर. खरं चर्चा आहे की हे गुरु आणि शिष्य म्हणून खरं तर किरणभाऊ जे आहेत ते संभाजी त्यांच्या सोबत वागले आणि त्यांच्यासोबत काही जे डावपेच असतील, राजकारण असेल ते खरं तर त्यांच्याकडून शिकले. गुरुन शिष्य असं म्हणता येणार नाही. गुरुन शिष्य कधी होतं, जर एका क्षेत्रात काम करत असतील तर ते गुरुन शिष्य. जे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार किरण पांढरे आहेत त्यांचा राजकीय क्षेत्राशी काही संबंध नाही तसा. आणि संभाजी तात्या आलदर हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. ही गोष्ट खरी आहे की संभाजी तात्यांच्या कुटुंबानं म्हणजे सांगलीचे अनिल आलदर असतील, गजानन आलदर असतील, संभाजी तात्या असतील, यांनी किरण भाऊंना सांगलीमध्ये मोठं पाठबळ दिलं, व्यापारात आणलं, मोठं केलं. ही गोष्ट खरी आहे. परंतु राजकारणामध्ये त्यांचा काही संबंध नव्हता. परंतु असंही ऐकवत आहे. आता याची खरी म्हणजे जे संभाजी तात्या आलदर यांचे पुतणे आहेत अनिल आलदर, मार्केटमध्ये सांगलीला बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये किरण भाऊनी बाळूमामाचा भंडारा शिवून शब्द दिला होता. अच्छा, तो एक सांगितला जातो किस्सा. बरं, सांगा, सविस्तर सांगा. किरण भाऊनी बाळूमामाचा भंडारा लिहून शब्द दिला होता की मला ज्यांनी बसवले, मला ज्यांनी मोठं केले त्या संभाजी तात्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही. अच्छा, याची मला म्हणजे जे सांगलीच्या मार्केटमधील काही लोक आहेत ते माहिती देत आहेत. परंतु याची खरी माहिती अनिल आलदर, बिरा शेठ आलदर ते सांगू आणि शकतील. हां, गजानन आलदर हे सांगू शकते. कारण त्यांची मार्केटमध्ये बैठक होते का असे काय? हो, सगळेजण होते. त्यांची बैठक झाली त्यावेळेस सगळेजण होते. बरोबर. परंतु त्यानंतर काय झालं, म्हणजे आम्ही असं गृहीत धरलं होतं की संभाजी तात्या आलदर यांच्या विरुद्ध किरण भाऊ हे निवडणूक लढवणार नाहीत. कारण एक आहे, बाळूमामाचा भंडारा म्हणजे आम्ही त्या बाळूमामांना श्रद्धास्थान मानतो. बरोबर. या भागातले सगळी लोक बाळूमामाचे भक्त आहेत आणि ज्या अर्थी बाळूमामाचा भंडारा शिवून शब्द दिला जातो त्या अर्थी तो पाळला जाईल अशी आम्हाला 100% खात्री होती. परंतु का पाळला नाही हे आता मला माहीत नाही.
पण ही गोष्ट खरी आहे. पण आता निवडणुकीत सर बघितलं तर भारतीय जनता पार्टी आपल्या सांगोल्यामध्ये खरं तर पहिल्यांदा ताकदीनं उतरलेले हो, आणि हो. नगरपालिकेमध्ये 4 नगरसेवक निवडून आणले आणि त्यात सचिन भाऊचा मोठा रोल आहे. म्हणजे अगदी जयभाऊंशी संबंध देखील यांचे अतिशय चांगले, जिव्हाळ्याचे हो. आहेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि संभाता त्या खरं तर एक जाणकार नेता या भागाचा आहे. आणि ही जी निवडणूक आहे तर तुम्ही विकासाच्या अजेंड्यावर कशी निवडणूक सध्या हाताळताय किंवा लढताय? मुळातच एक गोष्ट आहे, ही निवडणूक आम्ही कोणत्याही पक्षाविरुद्ध लढवत नाही. बरोबर. बर हा ही निवडणुकीचा मुख्य उद्देश जे आहे विकास. एक तुम्हाला आठवत असेल 10 ऑक्टोबरला आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. बर त्यावेळेस तुम्हाला माझं भाषणही आठवत असेल. खूप गाजलं होतं. तर त्या भाषणामध्ये मी त्यावेळेसही सांगितलं होतं की आमचा कुठल्याही नेत्याला विरोध नाही, आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. बर आम्ही एका विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहोत. बर आम्ही स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्याबरोबर मी 20 ते 22 वर्ष सावलीसारखा राहिलो. त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत. मी शेतकरी कामगार पक्षामध्ये 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रामाणिक होतो. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तिथून पुढे त्या पक्षाची ध्येय धोरणं ही स्वीकारली आणि काम सुरू तिथून केलं. पुढं आयुष्य असेल तोपर्यंत त्या पक्षाची ध्येय धोरणं पुढे नेणं, विकास करणं आणि त्यांचा जो अजेंडा आहे विकासाचा अजेंडा तो पुढं घेऊन जाणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. त्याप्रमाणे आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो. बरं, आता एक महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारतो वकील साहेब. आता तुम्ही मन मोकळेपणाने बोलायला पाहिजे. तुम्ही इथल्या उमेदवारीचे दावेदार होता, कारण तुम्ही 2017 बहुतेक जिल्हा Winning candidate परिषदेचे आहे इथून. नाही, आता बोलायलाच पाहिजे आहे का. 2017ला तुम्ही इथं निवडून गेला, 17चं साल होतं बरोबर. शेकापचे तुम्ही उमेदवार होता. तुमच्यासाठी इतकं मोठं वातावरण होतं, कारण जयभाऊशी संबंध खूप चांगले आहे तुमचे, बाकीच्या सगळ्या नेत्यांबरोबर चांगले आहेत. तर इतका मोठा त्याग तुम्ही केला, तर हा त्याग संभाजी तात्यांना विजयाकडे घेऊन जाईल का? निश्चित. बर नुसते संभाजी तात्याच नाहीत तर शिवसेनेच्या सुलाताई घेरडे आणि जुनी पंचायत समितीचे पोपट गडदे बर हे आणि संभाजी तात्या हे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकानं या कोळी जिल्हा परिषद गटामध्ये विजयी होतील याची मला खात्री आहे. पण आता तुम्ही बगल देता त्या विषयाला, तुम्ही त्याग एवढा केलाय का सचिन भाऊ? तुम्ही बोलायला पाहिजे, कारण त्याग आता केलेला आहे आम्ही गोष्टीच्या अनेक पाठीमागे. गटात निखिलराव आपण अनेक गटात बघतो लोक बंडखोरी करतात स्वतःच्या स्वार्थासाठी, बरोबर. पण तुम्ही इथं स्वतःची उमेदवारी डावलून तुम्ही तात्यांना दिलेले डावलं नाही, त्याग करून ह्यांना मुळात डावलेलं नाही, ह्यांनी मोठं मन दाखवलं. आणि आपण ज्या शेकापमध्ये एकत्र काम केलं असे संबंधित तात्यांना त्यांच्या उत्तरार्धातल्या आयुष्यामध्ये त्यांचा सन्मान व्हावा बरोबर. राजकारणातला, या अनुषंगाने सचिन भाऊनी तुम्ही मोठा त्याग त्याग केलेला आहे, त्या हा सगळ्यात ठिकाणी त्याग मोठा. केलेला. एक गोष्ट आहे की मुळातच राजकारणात पदासाठी आलोच नाही. आबासाहेबांची जी शिकवण होती भाई गणपतराव देशमुखांसाठी की ते नेहमी म्हणायचे राजकारण हे पदासाठी नसतं, तर राजकारण हे सर्वसामान्यांच्या हितासाठी केलं जातं. आणि त्यांचे संस्कार एवढे खोलवर आहेत की मी कधीच त्या पदाला चिटकून राहिलो नाही. मला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, मला या गटातून अनेक फोन आले. वातावरण चांगलं होतं तुमचं. या गटातून अनेक कार्यकर्ते येऊन भेटले आणि विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा आग्रह होता बर. की ही निवडणूक तुम्ही लढवावी. शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांची देखील. हो, बर. आज हे माझे प्रेमाचे आणि जवळचे संबंध आहेत. त्यांचा फार मोठा आग्रह होता. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे कार्यकर्ते तर होतेच, परंतु शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीत आले सगळ्यांचीच फार मोठ्या प्रमाणात इच्छा होती. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया चालू झाली सोलापूरला, ज्यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक चालू होती बर त्यावेळेस मी सोलापूरला या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटलो. इथल्या निवडणुकीची सगळी तयारी सांगितली जिल्हा परिषदेची आणि काय होईल काय नाही, या तालुक्यातली काय परिस्थिती आहे, या
तीन नेत्यांचं काय म्हणणं आहे, बर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ते म्हणले आपणाला कोणते कोणते गट निवडणुकीमध्ये अपेक्षित चांगले आहे. आहेत, हो. अपेक्षित आहेत. मी त्यांना त्यावेळेची परिस्थिती जी आढावा होती दिला तुम्ही. बर त्याची आढावा दिला. मग ते म्हणले तुझ्या गटाबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे कोळा गटासंदर्भात. कोळा गटासंदर्भात. हम्म. तर मी त्यांना सांगितलं की तुमची काय इच्छा आहे. बर तर त्यांनी मला सांगितलं की तुझा उमेदवारी अर्ज भर. हम्म. आणि कोळे गटाच्या बाबतीत त्यांनी मला सांगितलं हम्म. की कोळे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असावं हम्म. बर हे ठरवायचा अधिकार तुलाच, म्हणजे तुमच्यावर या जबाबदारी गटाचा अधिकारच मला दिला. आणि त्याच पद्धतीनं काम करू. आणि मला त्यांचा आग्रह होता की तू निवडणुकीत अर्ज भरावा. म्हणजे वाढपी म्हणून तुम्ही होता पण तुमच्या ताटात तुम्ही वाढवून घेतलं ना. आता एक मला सांगा, एक आहे की या निवडणुकीमध्ये जबाबदारी आपल्यावर पडल्यानंतर बर सर्व गोष्टीचा सर्वसमावेश विचार करणं गरजेचं होतं. माझा असा ठाम विश्वास आहे की एखादी गोष्ट मागून घेण्यापेक्षा लोकांनी दिलेली असते त्याला फार मोठी किंमत असते. बरोबर. आणि ते मन मोठं करून दुसऱ्यांना सुपूर्त करणं याला सुद्धा मन मोठं लागतं नाही, खूप. तो मन मोठेपणा हा भाग वेगळा झाला. एक सांगा मला, हा संभाजी तात्या आलदर आणि मी आम्ही दोघच या जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवार होतो. बर बरोबर. आता त्या गटामध्ये इच्छुक असल्यानंतर संभाजी तात्यांची मी जिल्हा परिषद सदस्य असतानाची कामं पाहिलेत. संभाजी तात्या सभापती असताना त्यांनी काम केलेलं पाहिले. आणि संभाजी तात्या पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी केलेलं काम पाहिले. बर आणि गेल्या वेळची 2017ची निवडणूक तर ते माझ्या विरोधात लढलेले. बरोबर. कटुता नव्हती तुमच्यात, मतभेद असतील मनभेद नव्हते. मनभेद नाही, वैचारिक राजकीय. हा. तुम्हाला 2017चा विषय म्हणजे वैशिष्ट्य सांगतो. मी निवडणूक लढलो तात्या आणि मी एकमेकांच्या विरोधात. 17ची. बर हा फक्त तात्या आणि मीच नाही तर शिवाजी गेरडे ज्यांची मंडळी आहे, तेही माझ्या विरोधातच होते. शिवाजी गेरडे बर निवडणुकीला जिल्हा परिषदला ते उमेदवार होते. बर आणि पोपट गडदे पंचायत समितीला माझ्या विरोधात होते. हा हा हा. हे तिघही उमेदवार मी गेल्या वेळेस पाडलेले. बरोबर. हा हा हा. आणि ह्या तिघांना गुलाल द्यायची जबाबदारी माझी आहे. म्हणजे इतका मोठा त्याग यावेळेस म्हणजे फक्त संभाजी तात्याबद्दलचा त्याग नाही पण जे विरोधक होते यांचे त्यांना सुद्धा उमेदवारी देऊन विजयाचा मोठं गुलाल मिळवून द्यायची मन मोठं दाखवलं. दुसरा गोष्ट तर तात्यांच्या बाबतीत जो विषय आहे, तात्यांच्या बाबतीतला विचार जो आहे, बर तर तात्या हे एक मार्केटमध्ये हमाली करणारा आणि मार्केटमध्ये फळं विकणारा व्यक्ती. बर तात्या. संभाजी तात्या अगदी कष्टातनं सांगलीच्या मार्केटमधनं मोठे झाले. सांगलीला मार्केटमध्ये हमाली करत होते, तिथून मोठे झाले. बर त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास आपणाला सगळ्याला माहित आहे. नाही त्याच्यावर आपण काही मुलाखती अजून करूया. बरं मी तुम्हाला थोडं थांबवतो सचिन भाऊ. दोन मला मिनिटं फक्त तात्यांबद्दल मला हा बोलू आणि द्या मग फक्त. दुसऱ्या प्रश्न बोला दुसरा प्रश्न बोला बोला. हा आता ह्या व्यक्तीनं आज वयाचं त्यांचं 59 वर्ष पूर्ण झाले, 60वं वर्ष लागलं. बर त्यांचं म्हणणं आलं की आता माझा उमेदीचा काळ जो आहे 5 वर्ष, बर हा मी चांगल्या पद्धतीनं माझी शेवटची निवडणूक, याचा अर्थ लोकांनी वेगळा घेतला. मग निवडणूक कशाला हो, शेवटची निवडणूक त्या अर्थानं नाही. त्या अर्थानं नाहीये. उमेदीचा काळ त्यांचा उमेदीचा काळ आहे. तुम्हाला आठवते का बघा, एक म्हणजे 2014ची जी आबासाहेबांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेस हॉस्पिटलला आम्ही घेऊन गेलो होतो आबासाहेबांना. बरोबर आहे. मला त्याच विषयावर यायचं आहे थोडंसं. कारण कसं आहे- आबासाहेबांना हॉस्पिटलला का घेऊन गेलो तर आबासाहेब म्हणले मी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे का बघू द्या, मानसिक सक्षम आहे पण शारीरिक सक्षम आहे का बघू द्या. बघू द्या मग नेतृत्व. हा त्यानंतर त्यानंतर आम्ही सोलापूरला गेलो, सगळ्या चाचण्या घेतल्या. आबासाहेबांची तब्येत चांगली आहे म्हटल्यानंतर आम्ही सांगितलं आता साहेब तुम्हाला उभा राहायला लागतंय. बर 2014ची आबासाहेब निवडणूक. बर. तसं तात्यांचं जे म्हणणं आलं बर की शारीरिक उमेद जी असते बर ती अजून माझी आहे, मी बर. चांगलं काम करू शकतो. बर आता 2025 चालू आहे. 2030ला ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस महिला आरक्षण पडणार आहे.
अच्छा हा कारण तुम्ही काय- त्यामुळं- तुम्हाला काय माहिती त्यानंतर पुढं बरं. आरक्षण पडल ते पडल, पुढचं सांगता येत नाही पुढचं का? सांगता येत नाही. बरं. त्यानंतर SC पडतंय, हा. आरक्षित पडतंय किंवा OBC पडतंय हे माहित नाही. माहित नाहीये हो. त्यामुळं त्या अर्थाने तात्यांची शेवटची निवडणूक. बरं आता मूळ विषयाकडे येतो. आता तुमचा झाला हा विषय, आता त्या विषयावर बरं का वकील साहेब, मी विषय थांबवण्याचं महत्त्वाचं कारण काय, आपल्याला खूप साऱ्या मुलाखती करायच्या आहेत. कारण लोकांपुढे ह्या भावना प्रचारात न जातील, परंतु सविस्तरपणे शांतपणे हे मुद्दे प्रचार सभेत इतके सविस्तर बोलता येत नाही. थोडं टेकून बसा, रिलॅक्स बसा. आबासाहेबांचे इतके जवळचे होता तुम्ही, खूप जवळचे होता. कारण आम्ही ज्यावेळेस आबासाहेबांना जिथं कुठं बघायचो, मी सोलापूरमध्ये पत्रकारिता केली, तुम्ही सोलापुरात ज्यावेळी आबासाहेब असायचे त्यावेळी तुम्ही सावलीसारखं उभं असायचं. कारण आता आबासाहेब नाही येत आहे का, तर इथल्या सगळ्या वातावरणामध्ये काय उदासीनता तुम्हाला जाणवते का? म्हणजे राजकीय हे सोडून द्या भाग, राजकारण होईल, निवडणुका होतील, जो कोणी येईल जाईल तो भाग वेगळा. एक व्यक्ती म्हणून तुमच्या मनात काय भावना येते की आज आबासाहेब नाही आहेत आणि आबासाहेबानंतरची ही पहिली निवडणूक, ह्याला ही जनता सामोरं जाते, जय पराजय होऊन जाऊ द्या, त्याच्याशी आपलं देणं घेणं आहे. पण तुम्ही कार्यकर्ते जवळचे होता. आबासाहेबांना आठवताना आज लोक रडतात, भावनिक होतात, कारण हा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. वकील साहेब ह्याच्यावर तुम्ही भावनिक झाला दिसतंय, कारण ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. तळागाळातला फटका माणूस आहे शेका बरोबर. पाहिजे. आबासाहेब म्हणजे नाही बोला तुम्ही, ऐका बोला, भावनिक जरी झाला असला तरी तुम्ही बोला. सचिन भाऊ, ऐका विषय काय असतो की ह्या राजकारण द्या सोडून आमच्यासारख्या तरुण मंडळींना सातत्यानं असं वाटतं की हे राजकारणातलं जय पराजय बारा भानगडी ह्या सगळ्या होत राहतील, निवडणुका होतील, 19ला पराभव झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सचिन भाऊ, नेत्यांची निवडणूक जय पराजय हा फार वरच्या लेवलचा विषय, परंतु तुमच्यासारख्या माणसाला त्यांनी सभागृहात आणलं. अभ्यासू निखिल, तुम्ही सावरा थोडं भाऊ, अभ्यासू एकमेव उमेदवार असे होते, मी सभागृहातलं जिल्हा परिषदेचं बघितलंय. पण सगळ्यात महत्वाची सर गोष्ट अशी की सचिन देशमुख ही व्यक्ती बघितली तर स्वर्गीय गणपताबांच्या शेवटच्या क्षणाला अगदी सावलीप्रमाणे जर कोण राहिला असेल तर ते सचिन देशमुख म्हणून नाव प्रामुख्याने सांगोल्या चर्चेत घेतलं जातं आणि ते भावनिक देखील या ठिकाणी झालं. नाही, महत्वाचा एक प्रशासकीय मुद्दा सांगतो मी. पुढारी दैनिकात काम करताना सभागृहातल्या सर्वसाधारण ज्या सभा होत्या, DPCच्या बैठका असतील किंवा बाकीच्या सर्वसाधारण सभा ZPच्या, त्या कव्हर करायला जातो. सांगोला तालुक्यातला बुलंद आवाज जो होता, अभ्यास बाकीचे होते बोलणारे कायद्याची इतर, knowledge असणार. कायद्याचं पार्श्वभूमी होती आणि सभागृहातलं जे कामकाज होतं. कारण कदाचित आबासाहेबांना अशी लोक सभागृहामध्ये जाणं आणि ह्या गोष्टी, तालुक्याचा जो आवाज आहे, विकासाच्या ज्या भूमिका आहेत, ताकदीनं मांडणं महत्त्वाचं होतं. आता सचिन भाऊ तुम्ही भावनिक झाला हे मान्य आहे. लक्षात घ्या की आबासाहेब असा व्यक्ती होता की त्या व्यक्तीनं असे हजारो कार्यकर्ते घडवले, त्याच्यातले तुम्ही एक होता. आणि आज पुकळी जाणवते काय निवडणुकीमध्ये? निश्चित कारण त्यांच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे. पहिली निवडणूक आहे. हो, एक आहे, जर आबासाहेब असते तर शेतकरी कामगार पक्ष सोडायचा विषय कधी आला नसता. म्हणजे ही वेळ आली नसती तुमच्यावर. आली नसती. माझ्याबरोबर नसते आणि माझ्याबरोबर जे शेकापचे काम केलेले लोक आहेत बरं. कधीही आली नसती. आज जे चाललंय ना तो फक्त डोळ्यापुढे अंधार दिसतोय. म्हणजे पक्षी पातळीवर बघितलं तर हो. पक्षी पातळीवर बरं. हां. त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत आणि एक विकासाची दृष्टिकोन, कार्यकर्त्यांना सांभाळण्याची पद्धत, आज शेकापमध्ये जे आबासाहेबांवर काम केलेली लोक आहेत सोबत केलेली ते कुठं दिसतच नाहीत. दुसरं मला सांगायचं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गटापुरता विचार करताना आबासाहेब असते तर फक्त पैशाकडं बघून उमेदवारी दिली असती. मी छातीपणे सांगू शकतो की पैशाला साहेबांनी कधीच किंमत दिली नव्हती. हा दिला नसता त्या गोष्टीला. नव्हतं, त्यांच्या तत्वात नव्हतंच ते मुळात. कधीच दिली नसती. बरं. आज या गटामध्ये परिस्थिती काय, पैसे बघून उमेदवारी दिली जाते. अच्छा. दुसरी गोष्ट, ज्यांनी 15-15, 20-20, 25-25 वर्ष पिढ्यानपिढ्या काम केले, एक पिढी केली, 2-2 पिढ्यानं काम केले, त्या घरात त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आबासाहेबांची असायची.
तसं आता दिसत नाही. नाही, पण आता थोडं राजकीयच विचारतो तुम्हाला. आता तुमच्याकडे बघून मी भावूक झालो, कारण आबासाहेबांना फार जवळून बघितलं मी, वकील साहेब, त्यांचं राजकारण बघितलं, सगळ्या गोष्टी. मला एक तुम्हाला राजकीय प्रश्न विचार, आपण थोडं सावरूया, कारण शेवटी निवडणूक आहेत, ह्या गोष्टी बोलावं लागेल, कारण भावनिकच वातावरण आहे. शेकापशी नाते भावनिक आहे, राजकारण पक्ष ह्या सोडून द्या, व्यक्ती म्हणून आबासाहेबांचं होतं. तुम्ही आता भाजपमध्ये होता सगळं, आता असे गृहीत धरा की हे आहे सिच्युएशन, तुम्ही पैसे देऊन म्हणता, मग त्यांच्याकडे दुसरा कोणी उमेदवार होता का असा तुमच्यासारखा, म्हणजे संभाजी तात्यासारखा हक्का माणूस असा कोण होता का? गजेंद्र कोळेकर आहेत, इच्छुक होते का ते? हो, प्रचंड ताकदीनं मागितली उमेदवारी. बर. डॉक्टर प्रकाश कोळेकरांनी उमेदवारी मागितली. गजेंद्र कोळेकर हे त्यांचे वडील जगन्नाथ कोळेकर, बर, त्यांचा मोठा वारसा त्यांचा होता. मोठा वारसा आहे. बर. त्यांची मिसेस जिल्हा परिषद सदस्य होती. म्हणजे त्यांनी ताकदीनं मागितलं होतं, पण विचार झाला नसेल. पण त्यांचा विचार केला नाही. पण अजून कोळेकरांसोबत दुसरे कोण होते का उमेदवार? इथले ॲडव्होकेट दह्या पालदर होते, परत किडमिस्त्रीचे डॉक्टर प्रकाश कोळेकर होते, परत आमच्या कोळ्याचेच ॲडव्होकेट विशाल देशमुख होते. खूप सारे ताकदीनं मंडळी उमेदवार होतात. मागत म्हणजे होते. कायद्यातले खरं नॉलेज असणारी आणि मंडळी होती. ही मंडळी जी बाकीची मी नाव घेतली, ही पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्षाची एकनिष्ठ असलेली घरं होती ना. तो विचार, मला जे म्हणायचं आहे ना, तो विचार दिसत नाही, सध्या दिसत नाही. तो विचार दिसत नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये बरं, दुसरा एक महत्वाचा विषय, मी मान्य करतो एखाद्या निवडणुकीमध्ये बाकीच्या गोष्टी मान्य करतो, पण उमेदवार निवडताना आबासाहेब असते तर लिहिता वाचता न येणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीची उमेदवारी दिली असती का? स्वर्गीय गणपत आबा असते तर दिली असती का? म्हणजे माझा प्रश्न आहे, लिहिता वाचता येणाऱ्या उमेदवार ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा उमेदवाराला आबासाहेबांनी कधीतरी उमेदवारी दिली असती का? कारण स्वर्गीय गणपत आबा जर सर बघितले तर ते कायद्यातले तज्ज्ञ होते आणि वकील होते, बरोबर त्यामुळे त्यांनी आहे. अभ्यासून नेतृत्व दिलं असतं असं त्यांचं मत. पण ठीक आहे, ऐका, आता एकतर उमेदवार आले तर रणांगणात, आता त्याच्यावर आपण चर्चा करून उपयोग नाही. आरोप प्रत्यारोप ही आपल्या आरोप नाही, हा. मी म्हणजे वस्तुस्थिती. तुमच्या पुढे प्रश्न मांडतोय, माझा आरोप नाही. बरं, हा. मी साधा प्रश्न मांडतोय, माझा आरोप असायची काही गरजच नाही. बरोबर. बरं आहे का? त्यांचे पक्ष वेगळे आहेत, हा. मी एका वेगळ्या पक्षाचा आहे, हा, उमेदवारी देण्याचा त्यांचा अधिकार आहे. हो हो, बरोबर आहे. पण ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं, ही निवडणूक कोणत्या अर्थानं महत्वाची ठरणार आहे? बरं, विकासाच्या मुद्द्यावर तर 100%च आहे. हो. विकासाच्या मुद्द्यावर का महत्वाचे ठरेल? तेच जरा अपेक्षित आहे मला. संभाजी तात्याने केलेलं काम आणि जे बंधारे वगैरे रस्ते, हे सांगा. कारण हा. 1991 पासूनचे राजकारण राजकारण, हा. मी सांगतो विकासाच्या मुद्द्यावर का महत्वाचे आहे. एका बाजूनं संभाजी तात्या आहेत, ज्यांनी छावणीमध्ये आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून, जुनुनीच्या छावणीमध्ये दुष्काळ पडला 2002 ते 2003चा, हा. त्या काळात जी 16 महिने छावणी चालू होती, त्या छावणीमध्ये ते दिवस रात्र जगन्नाथ तात्या लिगाडे, स्वर्गीय जगन्नाथ तात्या लिगाडे सोबत दिवस रात्र झोपायलाच तिथं असायचे. त्या लोकांचे प्रश्न, जनावर, राज्यपालांना ते भेटले, बरोबर आहे. हो, निवेदन द्यायला राजभवनात त्यांचं जे वाचन, त्यांचा अभ्यास आणि त्यांची बोलण्याची पद्धत. थोडं पॉईंट टू पॉईंट सांगितलं तर बरं होईल, कारण मला अपेक्षित आहे चारा छावण्या, पाण्याचे इथले बंधाऱ्यांचे प्रश्न, त्याच्यावरचे पूल असतील किंवा रस्त्यांचे प्रश्न, थोडं चारा छावणीवर बोला आणि मग बाकीच्या गोष्टी बोला. तेच सांगतोय, चारा छावणीमध्ये केलेलं काम, त्यामध्ये त्यांना राजभवनामध्ये राज्यपालाने आबासाहेब घेऊन हा, गेले. तो संदर्भ होता चारा छावणीचा. बरं, हा, बोला. त्यानंतर दुष्काळामध्ये हा दुष्काळ हटवायचा असेल तर उचलूनच पाणी आणावं लागेल, हा स्वर्गीय आबासाहेबांचा विचार. उचलून पाणी आणावं लागेल. बरं, उपसा सिंचन योजना केल्याशिवाय हे पाणी येऊ शकत नाही. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ज्या उपसा सिंचन योजना आहेत, बरं, ते म्हणजे आबासाहेब नेहमी भाषण करायचे, तुम्हाला ते आठवत असेल. पाणी परिषद खूप भाषण, आज पर्जन्य छायेच्या ह्याच्या पर्जन्य छायेमध्ये येणारा हा प्रदेश आहे. बरं, हे जे ढग येतात कोकणातून येतात, ते काटकोनात तिथं ज्या ह्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून खाली न उतरतात, तर काटकोनात खाली जातात, हा भाग वगळून खाली जातात आणि तिथून पाऊस पडतो. आबासाहेबांची भाषण, ते वैज्ञानिक आधार होता, वैज्ञानिक आधार होता, त्यांचा अभ्यास होता. त्यामुळं हे पाणी आणायचं असेल तर उचलूनच आणावं लागेल आणि शाश्वत पाणी बरं, हे तिकडूनच येईल. बरं, अशा पद्धतीचा त्यांचा जो दृष्टिकोन होता, त्यांनी पाणी आणलं. परंतु त्यावेळेस
बर. संभाजी तात्या जिल्हा परिषद सदस्य झाले. बरं 2007चा काळ असेल तो. बरं तर 7ला जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पाण्याचं कॅनॉलचं काम चालू झालेलं होतं. परंतु त्याच्या पुढचा दूरदृष्टिकोन जो होता की पाणी आलं तर पाणी ठेवायचं कुठं, पाणी वाहूनच जाणार ना, पावसाचं पडतंय ते राहत नाही. त्याचं वाटप आणि नियोजन. वाटप आणि हां, बरोबर आहे, अगदी बरोबर साठवण आहे. जे भांडी आहेत, पाण्याची भांडी म्हणायचं, बरं ते भांडी पाहिजेत. मग त्यावेळेस आबासाहेब, आम्ही त्यावेळेस नवीन राजकारणात होतो. आबासाहेब, संभाजी तात्या, स्वर्गीय किसनराव कोळेकर, गजेंद्र कोळेकर, ही सगळी मंडळी, ह्या सगळ्या मंडळींनी एकत्रित बसून विचार केला आणि संभाजी तात्यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना या तलावावर, या कोळ्याच्या ओढावर त्या काळात 18 बंधारे बांधले होते. हो 18 बंधारे. 18 आणि त्याचा फायदा आज जो शेतकरी आहे, पाणी जे कॅनॉलचं टेंबूज येतं ते पाणी थटत जातं. त्यामध्ये पाण्याचं पर्क्युलेशन होतं, म्हणजे पाणी पातळी वाढते, जलस्रोतांची पाणी पातळी वाढते, पाणी टिकतंय. अच्छा बरं. आणि टाकल्या. ते हळूहळू दूरदृष्टी होती त्यांची. असा दूरदृष्टिकोन ठेवून संभाजी तात्यांनी आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. बरं मला त्यामुळं जोडूनच प्रश्न विचारतो, मग दुसऱ्या प्रश्नावर येऊया. पाण्याच्या प्रश्नावरून एवढं काळ राजकारण झालं, म्हणजे राजकारण म्हणजे विकासाचे राज आबासाहेबांनी केलं, तर संभाजी तात्या हे शिलेदार होते का पाणी प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातले इथले, विशेषतः कोळा गटातले? हां, निश्चितपणे आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक आंदोलनामध्ये आंदोलनावर उतरत होते ते. 100%. बर संभाजी तात्या, बर किसनराव कोळेकर, बर. सचिन देशमुख, मी स्वतः. बरं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की पुढचे उमेदवार कमी शिक्षित आहेत, तर तात्यांचं शिक्षण काय सांगा जरा, कारण लोकांपुढे जाणं गरजेचं, म्हणजे तुम्हाला माहिती असलेलं शिक्षण. उच्च शिक्षित तात्या नाहीत, हा मग शिक्षण पण सांगा थोडं. तात्यांना लिहिता वाचता येतं, तात्यांना इंग्लिशही वाचता येतं. इंग्लिश वाचतात तात्या? हो, इंग्लिश वाचतात. तात्या इंग्लिश वाचतात. बर. त्यांचं शिक्षण कमी, त्यांचं शिक्षण त्यांना सोडावं लागलं. परिस्थितीनुसार. परंतु हा हा आजही तुम्ही बघितलं बर. तर वर्तमानपत्र, त्यावेळेस आमचे स्वर्गीय गुलाबाबा पटेल बर. हे आम्हाला मार्गदर्शन करत होते. तर स्वर्गीय गुलाबाबा म्हणायचे, संभा हा पुढारी झालाय पण पेपर मात्र वाचायचं सोडत नाही, त्याला पेपर वाचायचा प्रचंड नाद आहे. आणि इतके संभादा ते पेपर वाचायचे. तुम्ही आज ही पेपर दिला आणि संभादा त्या शेजारी जर बसला तुम्ही, तर ते अजिबात बोलणार नाही, ते पेपर वाचणार पहिल्यांदा. एवढा म्हणजे आवड, वाचनाची आवड. वाचनाची आवड जी आहे, मग तात्याची जी छंद जोपासण्याची एक प्रकारची वैशिष्ट्य आपल्याला मानता येईल यावर. हो निश्चितपणे. आज ही संभाजी तात्यांना एक पेपर द्यायचा आणि तुम्ही शेजारी जाऊन बसायचं, तात्या पहिल्यांदा पेपर वाचणार. हा हा हा. त्यातलं मी तुम्ही बोलत असताना हा म्हणणार आणि पेपर वाचायचं चालू असणार. पण त्याचं कारण बरं का सचिन भाऊ, आता आपण सगळी ग्रामीण भागातली, गाव खेड्यातली माणसं आहेत, लोकांचा छापील याच्यावर फार विश्वास असतो. हा एक भाग झाला म्हणजे छापील वृत्तपत्रांवर, आणि दुसरा भाग म्हणजे आता डिजिटल मीडियावर तर खूप विश्वास वाढलाय. हा भाग आहे, नवीन माध्यम आहे, परंतु त्या काळात जे काही राजकारण करायचं आहे त्याचं वाचन, अभ्यास पाहिजे, त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, आणि त्याच्या आधारे आपली भूमिका मांडता आली. म्हणजे हा दूरदृष्टिकोन आबासाहेबांमध्ये होता. आबासाहेब ज्या वेळेस आम्ही बंगल्यावर जायचो पत्रकार काय बातम्याच्या निमित्तानं, तर आबासाहेब पेपर वाचत बसलेले असायचे. त्यांच्या गाडीमध्ये सुद्धा वृत्तपत्र असायचं. निखिल तुम्हाला सांगायला मला आवडेल, मी वाचत होतो नेहमी. मला गाडीत बसलो का मला वाचायची जबाबदारी असायची माझी. हा, तर किस्सा एक सांगतो तो सुटता कामा नये चर्चेतून, की आबासाहेब ज्यावेळेस सभागृहामध्ये असायचे, म्हणजे त्यांचं मुंबईचं जे निवासस्थान होतं, तर त्या निवासस्थानी सरकारी बजेटमधून जी वृत्तपत्र यायची, बरोबर आहे सर, ती वृत्तपत्र ते ज्यावेळेस महिना पूर्ण व्हायचा, महिना 2 महिने, तर त्याची रद्दी विकून हे पैसे गव्हर्नमेंटच्या खात्यात जमा करायचे. म्हणजे ते हा किस्सा सांगा जर तुम्ही जरा. तो किस्सा म्हणजे सगळ्याला माहित आहे. त्याची दखल टाइम्स ऑफ इंडियाने घेतली होती. त्याची दखल प्रिंट मीडिया बरोबर आपले डिजिटल मीडियाने घेतली, इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली. त्या बातम्या आल्या होत्या. एक आहे, आबासाहेबांना फक्त पेपरच नाही तर पुस्तक वाचण्याचा आणि वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत, ज्यांची PhD झालेत, किंवा जे कम्युनिस्ट पार्टी जे मोठे मोठे तज्ज्ञ लोक आहेत, पृथ्वीराज भाऊंचे खूप जिव्हाळ्याचे संबंध, जे विचारवंत आहेत, त्यांच्यावर चर्चा करायला खूप आवडायची त्यांना. जर एखादा विचारवंत आला आबासाहेबांना, मी गिरणीवर बऱ्याच वेळ असायचो,
तर एक तास त्याच्यावर तल्लीन होऊन बोलायचे ते आबासाहेब आबासाहेब. का तर देवाणघेवाण वैचारिक व्हायची वैचारिक. त्याच्यात. हा. कारण त्या आणि हा. त्यातून हम्म. त्यांचा हेतू असायचा की ह्यातून आपणाला आपल्या लोकांसाठी काय करता येईल हा विचार लोकांपर्यंत कसा जाईल. बरं. आणि त्यांचा एक विश्वास होता हम्म. की आपण जे आहे आपण जे संस्कार घडवतो त्याप्रमाणे लोक घडतात बरं. आणि आम्ही त्यांच्या संस्कारामुळे घडलो. आम्हाला शिकवलं त्यांनी हम्म. एखादी गोष्ट आणि तुम्हाला पटणार नाही. हम्म. आबासाहेबांचा विश्वास हम्म. जे प्रसिद्धी करतात त्यांच्यावर अजिबात नव्हता. म्हणजे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. हम्म. त्यांचं म्हणणं असायचं हम्म. आपण काम करूया. आपण वाड्या वस्त्यावर गेलो. हम्म. आपण वाड्या वस्त्यावर गेल्यावर त्याचे फोटो काढून टाकायची काय गरज आहे. लोकांना दिसलं रियालिटी. त्या लोकांना हा. माहित आहे ना आपण काम करतोय त्यांचं प्रश्न सोडवतो. पण आता रील शिवाय जमत नाही राजकारण पण अलीकडे. आता हल्ली काय माहित आहे का हा. अहो, तो बाजारच मांडला त्या गोष्टीला. मैताला गेल्यानंतर सुद्धा त्याचे रील. फोटो काढून पाठवायचे. इंस्टावर सांत्वन लग्नाला करताना. गेल्यावर फोटो पाठवायचे. बारशाला गेल्यावर म्हणजे विकासाचं काम करण्यापेक्षा नेत्याने आता हल्ली म्हणजे आता जे Reels नवीन वर जास्त नेते काम करायला मार्केटिंग आता मी तुम्हाला आज Reels. सांगतो हा. मी आज जवळजवळ 10 बैठका घेऊन आलो. एकाही बैठकीचा फोटो काढलेला नाही. मी स्वर्गीय गणपत आबांचे विचार तर मला विचार काढता येत नाहीत का. नाही बरोबर आहे की बरोबर आहे. पब्लिसिटीसाठी काय करता येऊ शकतं. म्हणजे ते काढून आता निवडणुकीच्या काळात काढतील काही जण म्हणजे मी असताना सुद्धा काढतील फोटो टाकतील पण ते काढून ते टाकावं असं मला कधी मनापासून वाटत. त्याला एक मुद्दा जोडतो सर. निखिल एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. सांगोलीतले काही नेते आहेत, कोणाचं नाव नको घ्यायला, बरोबर, हा. सांगोलीची ती संस्कृती नाही. बरोबर. काही नेत्यांचं असं असतंय. आता बघा एखाद्याच्या घरी मयत झाले आणि ही लोक XYZ जी नेते भेटायला मंडळ जातात. भेटायला जातात. ज्याच्या घरचं मय झालंय ती लोक खाली बसतात जमिनीवर आणि हे नेते खुर्चीवर बरोबर. बसतात, सोपावर बसतात. भेटीला गेल्यानंतर ही सांत्वन म्हणायचं मला- का त्यांची मला- थट्टा म्हणायची सर. मला ही गोष्ट कधीच पटत नाही. नाही, खुर्चीवर म्हणून बसून म्हणजे तुम्ही मी काय तुम्हाला खरं दाखवता? सांगतो हा. निखिल भाऊ हम्म. आणि तुम्ही दोघं पण आहे. हम्म. या निवडणुकीच्या आधी हा, हा, हा. तुम्ही दोघांनी मला किती वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. खरं सांगायचं बरोबर आहे का. बरं. का प्रयत्न होत तुमचा की कोळी गटाची परिस्थिती आणि मी इच्छुक आहे का बघण्यासाठी नाही, तुम्ही तो बरोबर, प्रयत्न बरोबर. करत होता. 100%. आणि चर्चा होती लोकांमध्ये. पण मी हा. तुम्हाला शेवटी तुम्ही एक मुलाखत तयार करून पाठवली म्हणजे कोळी गटाचा इच्छुक चेहरा आहे. हा बरोबर. त्या परंतु हा. मी स्वतःहून तुम्हाला आपण भेटू तुम्हाला नाही म्हणलो नाही पण आपण भेटू मी हा. थोडस विलंब केला. बरोबर. बरोबर. कारण निवडणुकीला म्हणजे मी किती शहाणा आहे आणि मी किती मोठा आहे हे सांगण्यापेक्षा कृती असावी असं माझं मत. पण आता सर मला वाटतं आपण काय की ह्या ज्या काही चर्चा आहेत ह्या आपण खरं तर राजकारणामध्ये वेगवेगळे खरं तर पार्ट होत जाणार आणि आहेत. पुढे करायचे करायचे आहेत आपल्याला. आता समारोपाचं आणि हा. आपण समारोपाच्या दिशेने आपण वळलं पाहिजे असं मला वाटतंय. आपण आता ज्या तुम्ही गाठीभेटी घेतल्या दिवसभरामध्ये लोकांच्या समोर जाताय तुम्ही काही मुद्दे मांडत असाल त्यांच्या काही समस्या येत आहेत. परंतु 2017ला तुम्ही विनिंग कॅन्डिडेट इथून होता हे तर बरोबर आहे. परंतु स्वर्गीय गणपतआबांची पोकळी खरं तर या ठिकाणी निर्माण झाली त्याच्यावर तुम्ही भावनिक देखील या ठिकाणी झालेला आहे. आणि गणपतआबांची जी काही पोकळी आहे ही राजकारणाला सतत जाणवणार आणि जाणवणार आहे. भासणार हो. पण आहे. अगदी बरोबर आहे निखिल. कारण गणपतआबांचे कारण हा देव माणूस म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारत देशाला माहिती आहे. बरोबर आहे. हो. मात्र आता जी तुमची निवडणुकी जी होते मी पहिलाच प्रश्न केला होता गुरु आणि शिष्य परंतु त्याच्यावरही तर्क वितर्क आपल्या या ठिकाणी निघालेले आहेत. मात्र संपाता तुम्ही अजून काही जी काही मंडळी आहे नेमका कोणता मुद्दा घेऊन या निवडणुकीमध्ये जो विरोधक असणार आहे हे जे काही चक्रव्यूह कशा पद्धतीने भेटणार आहे? हे शेवटचं उत्तर आपण मुलाखत संपू आणि मग भविष्यातल्या पुढच्या म्हणले 2-3 दिवसांनी आता अजून मी बोलूया आपण. मी तुम्हाला सांगतो हम्म. मी 2017 साली ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य झालो हम्म. त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा जो विषय होता इथं तो आरोग्य केंद्राचा विषय होता. इथं आरोग्य केंद्राला डॉक्टरच नव्हते. बरं. पूर्णवेळ डॉक्टर नव्हते. जवळजवळ 2 वर्ष पूर्णवेळ डॉक्टर नव्हते. बरं. 15 पासून 17 पर्यंत डॉक्टर नव्हते. बरं. पहिल्यांदा तिथं पूर्णवेळ डॉक्टर आणले. बरं. आता तो दवाखाना स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे तो दवाखाना मोडकळीस आलाय. राहण्याच्या क्वार्टर्स व्यवस्थित नाहीत. बरं. त्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य असताना शेवटच्या टप्प्यात 2022ला माझा कार्यकाल संपला. बरं. त्या काळात स्ट्रक्चरल ऑडिटसाठी प्रयत्न केला. हम्म. पदाधिकारी नसल्यानंतर परत अधिकाऱ्यांनी ज्या टाळाटाळ केल्या त्या आपल्याला माहीत आहे कशी पद्धत आहे. हम्म. त्या टाळाटाळ झाल्या त्यामध्ये ते राहून गेलं होतं. आता पालकमंत्री जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हम्म. हम्म. तो स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केलं बरं. आणि त्यांनी त्यासाठी जो निधीचा जो फाईल आहे प्रस्ताव आहे त्यासाठी 4.25 कोटी रुपये हम्म.
या दवाखान्यासाठी जिल्हा परिषदमध्ये आहेत. बरं फक्त मंजूर झालेत का? स्ट्रक्चरल ऑडिट झालं का फक्त हा प्रस्ताव पाठवला का पहिल्या टप्प्यात पाहुणचार, म्हणजे त्यामध्ये एक हेतू आहे हम्म. की या दवाखान्यात ICU मध्ये जिथं जे या ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये ICU म्हणजे जिथं पहिल्यांदा जे प्राथमिक उपचार आहेत हा, हा. त्या प्राथमिक उपचाराबरोबर काही वेळास ऑक्सिजनची गरज असते, अतिदक्षता विभागाच्या अतिदक्षता फॅसिलिटी विभागाच्या गरज आहे, त्या पद्धतीनं तो एक Facility. प्रयत्न होणार आहे. बरं त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा इथला पाणी प्रश्न होता. हम्म. त्या पाणी प्रश्नावर आबासाहेबांनी केलेलं पाणी टेंबूचं तर आलेलंच आहे, बरं हां परंतु वाड्या वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. बरं मी तुम्हाला आनंदानं आणि अभिमानानं सांगेन हम्म. की या भागात उंच पाण्याच्या टाक्या बांधून कराडवाडी, सरगरवाडी, खाली 5 नंबर वाडात बरं. मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधून गावामध्ये हर घर नल या हर पद्धतीने घर जल ही केंद्र शासनाची ची योजना योजना त्या पद्धतीने नाही तीच योजना तीच योजना. 100% राबवून ती पूर्णत्वास आणलेली गाव आहे. पाणी आता माहिती पूर्ण आहे. झालेलं आहे पूर्ण म्हणजे मोठं झालेलं काम आहे. आहे. पाणी आता काही ठिकाणी मोठं काम आहे. कनेक्शन जोडायचे राहिले आहेत, पण ते 100% ते काय नवीन सदस्याला काम राहणार नाही. बरं त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, हम्म. तो मुद्दा या गावाचं वैशिष्ट्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी येत आहे. ते खूप मोठं काम अस्थिविहार केलं मोठं तुम्ही जे म्हणतो ते खूप मोठं काम यांच्या तर हस्ते मी झालं. त्यासाठी आवर्जून सांगेन हम्म. की यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून हम्म. पूर्वी पैसे 2 कोटी रुपयेपर्यंत मंजूर केले. हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्थिविहार इथं बांधलं, त्या अस्थी तिथं नेऊन जतन जतन केल्या, सुशोभीकरण इमारत सुशोभीकरण वगैरे केली, हां. इमारत केली. हम्म. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हम्म. त्यासाठी त्या अस्थिविहारामध्ये फक्त दर्शन न घेणं एवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता त्यासाठी जी लायब्ररी आहे बरं हम्म. ती लायब्ररी सुसज्ज करणं आणि त्याचा उपयोग या ग्रामीण भागातील मुलांना होणं, बरं हे जे स्वप्न होतं माझं, बरं ते स्वप्न पूर्ण झाले. आज 15 मुलं त्या ठिकाणी अभ्यास करून स्पर्धा परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. पास झाले. मोठं काम आहे. पास झालेले आहेत. पास पुण्यात झालेले. नोकरीला लागलेले हां, 15 आहेत, विद्यार्थी. ट्रेनिंगला गेले, वेगवेगळ्या फील्ड मधले अच्छा हा मग पोलीस असतील, हां, वन म्हणजे खात्यात हो. जे काय असतील पण ते. लागले हो. लागलेले आहेत. बरं आज त्यामध्ये 5 लाख रुपयाचे पुस्तक बरं यासाठी फंड मंजूर झालेला आहे. बरं आणि त्यासाठी आपण एकूण 12.5 कोटीचा त्या काळात आराखडा केला होता. बरं 12 कोटीचा. बरं तो तसा ठराव करून जिल्हा परिषदनं हम्म. राज्य सरकारकडे पाठवलाही, बरं परंतु राज्य सरकारनं तो ठराव हम्म. परिपूर्ण करून म्हणजे त्याचा जो हे आहे म्हणायचं प्लॅनिंग प्लॅनिंग एस्टिमेट एस्टिमेट हो हो तर ते जे ठिकाण आहे तुम्ही बघितलं नसेल कदाचित तुम्ही ते आवर्जून बघा किंवा दिवसाबरोबर या, मी तुम्हाला ते निश्चित पुढची दाखवीन, मुलाखत तिथंच करू आपण निश्चितपणे दाखवीन. बरं हम्म. तर त्यामध्ये या गावातील स्वर्गीय शंकर पाटील, हम्म. मोरे, काटे, बौद्ध समाजाचे सर्व नेते मंडळी हम्म. आम्ही इतकं प्रचंड कष्ट केलं. हम्म. तर त्यामध्ये आता पुस्तकाची लायब्ररी झाली. आता माझं जे पुढचं व्हिजन आहे, सर, मी जिल्हा परिषद त्याच्यावर- सदस्य असलोच पाहिजे असं नाही, हा पण मी ठरवलंय हम्म. आणि मी करणार. त्याच्यावर आपण डिटेल एक वेगळा शो करू, पुढच्या वेगळा मुलाखतीमध्ये पॉडकास्ट काय करू, आपण मी गोष्टी- ठरवलं पॉडकास्ट करू आणि मी वेगळा. करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अस्थिविहार आहे, बरं या राज्यातलं देखणं अस्थिविहार असेल बरं आणि या पश्चिम महाराष्ट्रातले जेवढं चैत्यभूमी हम्म. हम्म. आणि दीक्षाभूमीला महत्व आहे नागपूर आणि मुंबई, हो. तितकंच महत्व या कोळ्याला येणार. हे स्वप्न आहे आणि हे माझं स्वप्न आहे आणि त्या अनुयायांना बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचं दर्शन इथंच घेता येईल. ते राहिलेलं काम बरं मी पदावर असण्याची गरज नाही, ते 100% पूर्ण होईल. जयभावने तसं आश्वासन दिलेलं आहे. बरं दुसरी गोष्ट, या गावातली जी पाणी पुरवठ्याची योजना होती बरं पिण्याच्या पाण्याची, ते 30 वर्षापूर्वीची आहे. लोखंडी पाईपलाईन ती जीर्ण झालेली आहे, सारखा पाईपलाईन. त्यासाठी सुद्धा हम्म. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हां लगेचच आदेश दिलेले, त्याचं सर्वेक्षण होऊन त्याचा अहवाल तयार करून तो पुढं पाठवलेला आहे. त्यासाठी 2-2.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत असं म्हणलं तर चुकीचं नाही. ते फक्त बरं
एस्टिमेट मंजूर होऊन खाली राहिलेले आहे ते 2 कोटी रुपये पण मंजूर निधी झाले बघितला तर एकत्रित तुमच्या माध्यमातून मोठ्या मी जिल्हा पद्धतीने- परिषद सदस्य नसताना केलेलं काम आहे ते. एवढा म्हणजे आता हे तर निधी झाल्या. सचिन भाऊ, आमचं म्हणणं असं आहे की मुलाखत फार दीर्घ झालेली आहे. मुद्दे जे आहेत उर्वरित मुद्दे, आपण अस्थिविहारावर हा, नेत्याच्या मुलाखतीमध्ये नवीन आपण त्या मुलाखत जी गोष्टी ज्या आहेत, पॉडकास्ट आहे सविस्तर आपण निखिल त्या ठिकाणी घ्यायचे 100% सर. आणि आपण समारोप घेऊया. मंडळी, कोळा जिल्हा परिषद जो गट आहे तर तो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. ही सगळी मंडळी पूर्वाश्रमीची शेकापची आहेत. ह्या कोळा गटामध्ये आरोप प्रत्यारोप करणं, टीका करणं, चिखलफेक करणं हे अजिबात चालत नाही. का तर ही इथली संस्कृती आणि स्वर्गीय आबासाहेबांनी ही संस्कृती घालून दिलेली आहेत. आणि हे दोन्ही उमेदवार, आणखी उमेदवार असतील बहुतेक, तर ते शेतकरी कामगार पक्षाच्या मूळचे विचारधारेचे आहेत. सध्या हे भारतीय जनता पक्षाचे सध्याचे नेते आहेत. बरोबर आहे निखिल? बरोबर. तर या अनुषंगानं ह्या निवडणुकीला गालबोट लागणार नाही. आणि ह्या आमच्या वार्तांकनामधून सुद्धा निखिलचं लोकसंवाद मराठी आणि आपलं सांगोला पॉलिटिक्सचं या दोन्ही चॅनलच्या वतीनं आम्ही हमी देतो की या निवडणुकीला टीका, आरोप प्रत्यारोपाचं गालबोट अजिबात लागणार नाही. राजकीय- निखिल समारोप करेल आता. सर, तुम्ही सांगितल्या पद्धतीनं वैचारिक निवडणूक ही होणारच आहे. राजकारण होत असतं, जात असतं, परंतु वैयक्तिकरित्या कोणाचे बांध असतील किंवा आपलं काय शेत जमीन कोणाकोणाशी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे ही जी निवडणूक आहे स्वर्गीय गणपताबांनी घालून दिलेल्या विचारांची आणि स्वर्गीय गणपताबांनी दिलेल्या संस्कृतीची निश्चितपणाने यावेळी जिल्हा परिषद पार पडेल अशा पद्धतीची खात्री देऊन या ठिकाणी आपण समारोप करतोय. धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचं आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.